नमस्कार मित्रांनो, युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की विधानसभा निवडणुकीत अनेकांना पडणारा प्रश्न म्हणजे यंदाच्या निवडणुकीत कोण जिंकणार. तर मित्रांनो, आजचा हाच कवितेचा विषय घेऊन आज मी आपल्यासमोर आलो आहे. तर मित्रांनो, आजच्या आपल्या ह्या कवितेचं शीर्षक आहे निवडणुकीत कोण जिंकणार. लोकशाहीने दिला सर्वांना सारखाच समान अधिकार. माझं मत माझे सरकार, माझं मत माझे सरकार, माझे मतदान माझा अधिकार. लोकतंत्राच्या लढाईत विधानसभेच्या निवडणुकीत यंदा कोण जिंकणार, कोण जिंकणार. एक एक गोपनीय बहुमोल मत ठरवणार राज्याचे नवं सरकार, राज्याचे नवे सरकार. जे शेतीमालाला भाव देणार, महागाईला परतून लावणार, जे महिलांना सक्षम करणार, युवकांना नोकरी देणार. आपलं एक एक गोपनीय बहुमोल मत ठरवणार राज्याचं नवे सरकार, ठरवणार राज्याचे नवे सरकार. सक्षम उमेदवार निवडणार जो जनतेचं देशाचं हित जोपासणार, जो विकासाला चालना देणार, जो भ्रष्टाचाराला हद्दपार करणार, रोजगाराला चालना देणार, तेच सरकार येणार. आणि आपलं एक एक गोपनीय बहुमोल मत ठरवणार राज्याचं नवं सरकार, ठरवणार राज्याचं नवं सरकार. जो कायम सामान्य जनतेच्या अडचणी समजून घेणार, असाच उमेदवार निवडून येणार, असाच उमेदवार निवडून येणार. जो आपल्याला कधीही भेटणार. एक एक गोपनीय बहुमोल मत ठरवणार राज्याचं नवं सरकार, ठरवणार राज्याचं नवं सरकार. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडणार आणि आपलं गोपनीय बहुमोल मत ठरवणार राज्याचं नवं सरकार, ठरवणार राज्याचं नवं सरकार. पण त्यासाठी आधी तयार असावे लागणार सर्वच इमानदार मतदार. तेव्हाच येणार राज्यात नवं तरुण तडफदार इमानदार सरकार, तरुण तडफदार इमानदार सरकार. आणि आपलं गोपनीय बहुमोल मत ठरवणार राज्याचं नवं सरकार, ठरवणार राज्याचं नवं सरकार. लोकशाहीने दिला सर्वांना सारखाच अधिकार. आणि लोकतंत्राच्या लढाईत विधानसभेच्या निवडणुकीत यंदा कोण जिंकणार. तर मित्रांनो, आपलं एक एक गोपनीय बहुमोल मत ठरवणार राज्याचं नवं सरकार, आपलं एक एक गोपनीय बहुमोल मत ठरवणार राज्याचं नवं सरकार, ठरवणार राज्याचं नवं सरकार. तर मित्रांनो, आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा, शेअर करा. अशाच रोज नवनवीन कविता बघण्यासाठी युवा कवी शांताराम वाघ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत आनंदात राहा, मजेत राहा आणि आपल्या नव्या सरकारला सत्तेवर आणण्यासाठी मतदान करायला विसरू नका. धन्यवाद.